चला, ट्रम्प आणि इराण दोघेही एका पेजवर आले. म्हणजे युद्ध थांबवण्याचे काही पॉझिटिव्ह संकेत तरी दोन्ही बाजूंनी आले. त्यामुळे आज सलग 5व्या दिवशीही निफ्टीने जबरदस्त म्हणजेच एका दिवसात जवळपास 4.25% रॅली दिली आणि 5 दिवसात तब्बल 8 ते 8.5% वाढ झाली. पण मार्केट असंच पुढे राहणार का? तर आत्ताची रॅली फक्त ट्रम्पने घेतलेल्या माघारीमुळे, पण मार्केट पडलंही ट्रम्पमुळेच होतं. असो, पण आपण एक गोष्ट विसरता कामा नये. हे युद्ध खरं तर इस्रायल आणि इराणमध्ये होतं आणि इस्रायलचं नेमकं मत अजून स्पष्ट झालेलं नाही. पण जर इस्रायलने पुन्हा युद्ध सुरू केलं तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद होऊ शकतो, ज्यामुळे तेलाचे दर वाढतील आणि त्याचा मार्केटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. त्यामुळे माझी प्रत्येक 5% वर इन्व्हेस्ट करण्याची स्ट्रॅटेजी मी तशीच ठेवणार आहे. आणि ही स्ट्रॅटेजी मी मार्केटचा लो म्हणजे निफ्टी 22,200 वर होता तेव्हापासून सांगत आलो आहे. ज्यांनी ही स्ट्रॅटेजी फॉलो केली असेल त्यांचा पोर्टफोलिओ नक्कीच पॉझिटिव्ह मध्ये असेल. पण या सगळ्यात आरबीआयची क्वार्टरली रेट्स पॉलिसी जाहीर झाली, ज्यामध्ये आरबीआयने रेपो रेट 5.25% असा कायम ठेवून न्यूट्रल स्टान्स ठेवला. यामुळे होम लोन ईएमआय आणि एफडी व्याजदरात कोणताही मोठा बदल झाला नाही. तर फायनान्शियल इयर 2027 साठी ग्रोथ रेट 6.9% आणि इन्फ्लेशन 4.6% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजे आता ग्रोथ थोडी कमी आणि इन्फ्लेशन थोडं जास्त एक्सपेक्ट करण्यात आलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? एप्रिल महिन्यात आतापर्यंत दिसलेली ही पॉझिटिव्हिटी अशीच पुढेही टिकेल का? ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच मार्केट स्ट्रॅटेजीज आणि फायनान्शियल माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.